कन्नड तालुक्यातील भांबरवाडी गावातील आनंद महाराज यांच्या आश्रमात सत्संगासाठी गेलेल्या 15 वर्षीय तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही घटना मंगळवार दिनांक 25 जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली। ऋषिकेश विलास राठोड असे मृत मुलाचे नाव आहे। त्याच्या मृतदेहावर बिबट्याच्या हल्ल्याचे व्रण असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे। सत्संगासाठी रात्री आश्रमात गेलेला ऋषिकेश लघुशंकेसाठी बाहेर पडला असता त्याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा अंदाज आहे। याविषयी सविस्तर माहिती अशी की मंगळवार दिनांक 25 जून रोजी ऋषिकेश हा आई वडिलांसोबत गावाजवळील आनंद महाराज यांच्या आश्रमात सत्संगसाठी गेला होता। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश लघुशंकेच्या निमित्ताने आश्रमाच्या बाहेर आला। त्यानंतर सत्संग संपला तरी तो दिसून आला नाही। आई वडिलांनी शोधाशोध चालू केली तरी तो आढळून आला नाही। गावकऱ्यांनी रात्रभर शोध घेतला मात्र यश आले नाही। बुधवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास आश्रमापासून 500 मीटर लांब असलेल्या 100 फूट खोल नदीत रक्ताने माखलेला ऋषिकेशचा मृतदेह आढळून आला। त्याच्या संपूर्ण अंगावर बिबट्याच्या हल्ल्याच्या जखमा आढळून आल्या। या परिस्थितीत नातेवाईकांनी त्याला कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी सुहास कुलकर्णी यांनी त्याला तपासून मृत घोषित केले। सदर घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर रामचंद्र पवार, वन विभागाचे कर्मचारी यांनी घटनेचा पंचनामा करून घटनेची नोंद केली। वन विभागाने बिबट्याच्या हल्ल्यातच मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले। ऋषिकेशच्या पश्चात आई वडील, एक भाऊ, 2 बहिणी, काका काकू असा परिवार आहे। कमी वयातच धार्मिक प्रवृत्तीचा ऋषिकेश नेहमी सत्संगासाठी आश्रमात जात असे। त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे। अभ्यासातही तो हुशार होता। घटनेची माहिती मिळताच साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक धैर्यशील केरे, शिक्षक राकेश निकम, रवींद्र जाधव, शिवराज पाटील, वैभव कतारे यांनी नातेवाईकांचे रुग्णालयात जाऊन सांत्वन केले। शिवसत्ता टाइम्ससाठी सोमनाथ पवार, कन्नड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।